म्हणजे साहेब तुम्ही फक्त मोजणी करायला आले का लगेच ताबा टाकून देणार? मग फक्त खुणा दाखवून देणार आहे, ते लावायच्या का नाही तर सर्व अर्धारांचा निर्णय राहिला. तुम्ही फायनल करून टाकलं का ते मोजून वगैरे? त्यांचे कुठून बसले काय आम्हाला कळलं पाहिजे ना. बाकी दाखवायचं चाललंय ना, पॉईंट दाखवलं पाण्यात जायचं. इथे येते का पहिला पॉईंट? थांबा तुम्ही दरा म्हटलं विचारायचं का? ठेव खाली. मराठी आती का? साहेब तुम्ही खुणा दाखवलं तर मग अँगल कशाला लावायचा? तो सांगितलं ना तुम्हाला खुणा करायच्या काय अँगल लावायचा, तर सर्वशी अर्धारांचा निर्णय राहिला, माझा नाही. फक्त मोजणी केलेलं मग इथं खून येते असे दाखवलं त्याचं पण. आता याचा अर्थ तुम्ही पण त्यांना सांगितले आहेत ना दाखवायचं. म्हणजे तुम्ही काय सांगितलं तुम्हाला, माझा निर्णय लावायचंच नाही. मग अँगल नाही. ते त्यांच्या नंतर लावतील ना खुणा दाखवायच्या. ते नंतर त्यांचा ताबा आल्यावर ते बघतील. पॉईंट बघा, तुम्ही फक्त पॉईंट कुठे येतो तो दाखवा. हे लावू नका लगेच. दाखवायचंच करताय. हो चालेल. पाण्यात पडून द्यायचं नाही. ते पुढे अगोदर बघ, अंदाज घे. फक्त तू पडू नको. अंदाज घे ना पुढे. होता येते का? काठीने अंदाज घे. नाही पडायचं रे. गळ्यापर्यंत तुझ्या गळ्यापर्यंत पाणी पुढे जायला लागणार आहे. तसं पुढे जायचं. तसंच पुढे जायचं. तसंच पुढे जायचंय. आता सरळ पुढे वर जायचं. लय अवघड आहे. चिरा असेल ना. असं पुढे तसंच पुढे आता फक्त सरळ पुढे जायचं इकडं. इकडं वर नाही आता. खड्डा बिड्डा असेल बरं का. आणखीन थोडा. मोकळ्याच्यातूनच बाहेर पडायचं. इकडे आता थोडासा या बाजू, थोडासा मागे उचलून ठेव फक्त. आता काय कोण कशी करणार आता? कोण कशी करणार? कोणला एक पोराला जावं लागेल तिथं ठोकायला. एक जण जावा. फायनल हे बघा आधीची मोदी झाले कुठं हे कुठं माझ्याकडे आहे ना फोटो, तेव्हाचा पण फोटो आहे. तुम्ही कसं काय चुकीचं करता साहेब? हा बघा, हा घ्या मोजणीचाच फोटो आहे तुमच्या. हे बघा, हे घ्या.
हे चुकीचं आहे, अजून तिकडे ते सरायला पाहिजे. तेव्हाचाच फोटो आहे. हे बघा 11 ऑक्टोबर 23चा आहे. ऑब्जेक्शन आहे, तुम्ही लिहून घ्या. अर्जदार कुठे आहेत? अर्जदार कुठे आहेत? ऑब्जेक्शन आहे माझं, करायचंच नाही लगेच. अर्जदार कुठे आहेत? लिहून घ्या. हे जमणार नाही, चुकीचं आहे. हे असं अजिबात होऊन देणार नाही आम्ही. आणि तो खांब कोण आलेली आहे, तुम्हाला करायची तर करा. चला बाहेर या. चुकीचं आहे अजिबात. चल, खांबी मारायचं नाही तिथं अजिबात. हे तुमच्याकडे तुमचीच मोजणी आहे, नोटीस लिगली झालेली. मग आता आधी तिकडे होतं, आता इकडे कसं काय सरलं? हे अशा चुकी आलंय ते नाही, तुम्ही उत्तर दिली पाहिजे साहेब. हे रेकॉर्ड प्रमाणे आले ते दिले. आधी तर रेकॉर्ड प्रमाणे आलं. मग कोण कोण आहे का माझ्या अहो, मी तुम्हाला दाखवतो ना, तिकडचा चेहरा आणि इकडचा चेहरा आहे ना अजून वस्तुस्थिती ती. हे असं नाही जमणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे ना साहेब. पुढची बघू ना. मग हे असं नाही करा, चुकीचं नाही, हीच तुम्ही असं अरे रात्री असं असं हे पुढचं इथं कशाला तसं. घेता? तुम्ही उत्तर दिली पाहिजेत आमच्या प्रश्नाला. पुढची दिवस नका ना, हीच जर येत नाही तर- 23 ला मोजणी झाली 2 वर्षापूर्वी. तेव्हा कुठं दाखवलं? तेव्हा अजून 5 फूट त्या साईडला दाखवलं होतं. आता हे अशाच यांच्या मोजण्या इकडे इकडे सरकत येतील अजून. 10 फूट जर दुसऱ्या जागा सरकत शेतकऱ्यांकडे. असेल. ही पूर्णपणे चुकीची गोष्ट होते. सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो हा. 10 फूट जागा जर सरत असं तर कोणतीच करायची नाही. पुढं सुद्धा नाही तर कुठंच नाही. मग 10-20 फुटाचा फरक होता असं तर कसं काय लिहिलं? हे असेच रोवलेले आहेत. त्यामुळे माप नाही, काय नाही, काय नाही. बशीरवाला बोल. जे काय आहे ते कायदेशीर चला एक जण इकडे तो पॉइंट लावून घे तिथे. तो त्या ठिकाणी लावून घ्या पॉइंट. एक पोल घेऊन या इकडे. दुसरा पोल. नितीन तो आतमधला लावून घ्या. तिथे काय ऑब्जेक्शन आलं तर कायदा सुव्यवस्था कुठली कोणीही मोड ॲक्शन तो लावून घ्या. अडचण असेल तर सांगा, पोलीस बघतील, ते सरकारी काम करतील. वाल्यांनी सांगितलं पॉईंट लावून घ्या. ऑब्जेक्शन असेल तर सांगा. तुम्हाला 3 महिन्यापर्यंत अहो, अर्ज दिला साहेब. ऐक 3 महिन्यापर्यंत तुम्हाला मुदत असते. आपण जी झालेली मोजणी आम्हाला मुदत नाही म्हणून तिथं आपण हे करू शकतो. पण ऑब्जेक्शन आपल्याला- साहेब हा आपल्याला आजच अधिकार आहे ना. आज आहे ना साहेब, आजच अर्ज दिलाय. हे बघा आताच जस्ट देऊन आलेलो आहे आम्ही. हो, पण जरी मोजणी झाली तरी तुम्हाला अपील करायचा चान्स मग आहे. 3 याला महिने ताबा कसं काय टाकायला लागली? ताबा नाही, पुन्हा दाखवायला नको का? तो ते खांब लावायला जातात ते लावून देणार नाही मी. इथं आहे ना हे कोण खुना ज्या खुना जे आहे ना हे आम्ही काढलं का बघा बरं साहेब 23 पासून नाही. ते नाही माहिती. ऐका ना हे 23 पासून नाही. फक्त आता जे मोजणी केली आता लावून देऊ पुन्हा शकत कुठे नाही. आहे ते बघायला पाहिजे ना. नाही ते दाखवली का नाही त्यांनी? आता मी लावून देऊ शकत नाही 10 साहेब. फूट 20 फूट फरक होतो. हा त्या मोजणीत आणि या मोजणीत फरक आहे. मी लावून माझ्या मालकीत लावून देऊ शकत नाही. नाही लावून देऊ शकत नाही. नाही लावायचं हा. नाही. अहो 10-20 फुटाचा फरक होतो प्रत्येक गोष्टीत डायरेक्ट. जर फरक पडत असेल यांची तिसऱ्या मोजणी तर आम्हाला ही मोजणी माझ्या मालकीत जायचं नाही. अजिबात जायचं नाही. तर मी जरा चल निघायचं. माझ्या मालकीत जायचा काही विषय नाही. माझा सातबार आहे. म्हणजे तुम्ही येऊन ताबा टाकणार का माझ्या गोष्टी? तुम्ही दाखवायला मी नाही म्हटलं का तुम्हाला? मग दाखवले ना तुमचं जेव्हा कोर्टातून येईल तेव्हा काय होईल. अर्ज दिलेला आहे आम्ही. अजिबात तुम्ही जायचं नाही माझ्या मालकीत. का तुझा सातबार आहे का? मग कशाला निघाला तू? तुमचा कुठं मग कशाला निघाले तुम्ही? जा म्हणता म्हणजे जा म्हणायचा संबंध काय तुमचा?
इकडून म्हणजे काय संबंध मग ते सांगतील त्यांच्या मालकीत तिकडे ते बांधाच्या वर तिकडे लावायचे तो लाव ते तिकडे तुला पुढे लावायचे पुढे लाव माझ्या मालकीत लावायचं नाही कळलं आम्हाला मान्य होईल ना मग होईल ते आम्हाला म्हणतात ना कोर्टात ये आम्ही कोर्टात जाऊ किंवा त्यांना कोर्टात देतो तो पुढचा विषय आला ती धरणाची जागा आहे माहिती आहे तुम्हाला आहे का त्यांना नोटीस अहो मला काय तुम्हाला माहिती मग माहिती घेऊन या ना तुम्ही थोडीशी आम्ही कामगार आहे अहो कामगार मध्ये तुम्हाला कुठं काम करायचं काय करायचंय इरिगेशनला पण नोटीस नाही माहिती आहे तुम्हाला साहेब ते इरिगेशन वाल्यांचा आणि त्यांचा विषय आमचा काय विषय अहो तो विषय जरी असला ना साहेब तुमची मालकी कुठपर्यंत आहे मी सांगितलं त्यांना भाऊ तुमची मालकी कुठपर्यंत आहे त्यांना दाखवली माझी मालकी कोणाला कुठे दाखवली त्या पोराला पण दाखवली पोरांना भूमी अभिलेखवाल्याला हो दाखवली दाखवली ना भूमी अभिलेख स्वतःने सांगितलंय का तिथं ते अहो त्यांना मी तुम्हाला पुरावा दाखवू का तुमची जिथं मालकी या दुसऱ्या मोजणीची नोटीस बदलतंय तुमच्या जागेची मोजणी केली तुम्ही हा? तुमच्या जागेची माहिती आहे ना ही आधीच्या मोजणीत आणि ह्या मोजणीत भाऊ, 5 फुटाचा तुम्ही फरक तुमच्या पडतो. जागेची अहो, मोजणी माहिती आहे, केली का? मोजणी केलेली आहे मग तुमचा पॉईंट दाखवा बरं दाखवा म्हणजे हे बघ इथे एक चिरा आहे हा तुम्हाला दुसरा आधी- भाऊ तुमच्या जागेची मोजणीचा पॉईंट दाखवा ऐकून घ्या ना त्या निळंबीच्या त्या साईडला तिथे एक चिरा आहे मग तिकडच जाणार आहेत ना ते बरोबर त्याच लाईनला येते ना अहो लाईन मग मी त्या खांबल्यावरच उभा होतो लाईन मला समजत नाही 2-5 का? फुटाचा इकडे तिकडे होईल अजिबात नाही 2 फुट इंचाचा सुद्धा होणार नाही मग तुमच्या मोजणीचा पुरावा दाखवा ते ठोकायला हवा अजिबात नाही मी तर आता सध्या ठोकून ते देणार. आज सरकारी माणसं पण आहेत सरकारी माणसांनी मोजणीचा पॉईंट दाखवलाय अहो, तुमचा ऐकून सरकारी घेता माणूस का? घेऊन या आणि ठोकायला लावा ही मोजणी तिसरी आधीच्या मोजणीचा पण माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही काय सांगता मला आज परत सरकारी आले त्या मागे अहो, सरकारी सरकारी मोजणी जर बदल होत असेल ना याच्यात जे सॅटेलाइट मध्ये होते ना मग ती ते जागा कट टू कट भरत नाही मग मला तुम्ही मान्य भूमी आहे. अभिलेख आहे ना हे मी करून भूमी अर्ज अभिलेखला अर्ज करून करतो हा, मग ज्यावेळेस ज्यावेळेस वरून रिप्लाय येईल तेव्हा तुम्ही मोजा माझी नाही पण मोजणी आज झाल्यावर तुम्ही सरकारी पाठवा, आलेले पाठवा, त्यांची पाठवा. फी भरलेली ते ऐकून असं घ्या, फी भरले ना माझी ज्या वेळेस मोजणी होईल ना मग तुमची मी पहिली परत करून घ्या करतो ना मी परत केल्यावर आहे ना माझी जिथे येईल आम्ही तेव्हा तिथं मी त्यांना हा, मग full आम्ही पाठवा, लिहून पाठवा, देतो की ज्यावेळेस तर द्या आमच्याकडे जर द्या, जास्त लेखी निघलं द्या. तर तू हा लेखी तुमच्या दे. मालकाची लेखी द्या द्या देतो लेखी. चला हा, द्या काय द्या लेखी. हरकत नाही. असं वाचन. हा द्या लेखी ते आहे. पुढे तुमच्या मालक द्या पहिली लेखी चला आमच्याकडे जास्त जागा तुमची मी बोललो ना तुम्हाला तुमची मोजणी जास्त जर निघाली ती जर इकडे निघाली माझ्याकडे बरोबर आहेत का तुम्हाला नाही मी 2 वर्षात उखाडला देतो ना मी तुम्हाला हा, मग द्या लिहून चला मला तोपर्यंत काम काय अडवू नका नाही अडवणार का मग नाही मी काम होऊन देणार नाही. माझी झाली ना माझी जागा निघतो अजिबात नाही मी पहिला दिवशी देणार ते मालक आणि तुम्ही काय संबंध काय कोण तुम्ही भाऊ आहे माझा अहो, जरी भाऊ असं तरी आज 7 बारा तुमच्या मला लग्नाला हो, नाही. मगाशी ते मयत झाले तर त्यांना बोलू ना तू बोलू नका मी माणूस आहे ना आणि आता कसं मग नाही नाही तुम्हाला प्रेमाने मगाशी सांगितलं का नाही मी काय बोललो का प्रेमाने तुम्ही अरे रावी करता. अजिबात नाही. ते लिहून देते द्या लिहून चला. नाही सर काय बोलले का मगाशी काय बोलले आम्ही मोजणीसाठी त्याने डायरेक्ट कुंभवांसाठी अर्ज घेतलेला आहे मागून सर तुम्ही बोलले ना कुंभ आता पाहिले आता मगाशी मला तुम्ही मी बोलले बघितलं नव्हतं ऐका आता बोलले तुम्ही ऐका याच्या अगोदर बोलले नव्हते सर मी तिथे होते किती वेळ होते मी विचारलं ना. ऐका ऐका सर ऐका मला ऐका जो मी जिथपर्यंत मला आधी माहिती काय मिळालं बोलतो, तिथपर्यंत ऐका बोलला ना सर. हा मग आम्ही काय बोललो तुम्ही कशासाठी आहेत सर वाचा हे बघा आता वाचलं मी तिथं आता पाठवले हे आता पाठवले कुठलंही पण एसपी ऑफिसचं आहे हो. आमचं नाही मग मी आमचं नाही ते, SP ऑफिस आहे. तुम्ही मागाशी आले ना त्या टायमाला काय बोलले मोजणीचं मला आम्हाला खाली मोजणीचा सांगितलं होतं ना सर, बंदोबस्त सर, आता आम्हाला हे सांगताना आता मोजणी बंदोबस्त पाठवले. सांगितलंय ना हो. मग मोजणी झाल्याच्या नंतर हाती दाखवायचं काम त्यांचं आहे ना आमचं थोडे दाखवायचं नाही, direct कुंकवांचं जरा हे देत असतील. हा? आम्ही येडेत का इतके वेळ आम्ही सकाळी पण विचारलं सर बोलतात नाही आम्ही फक्त मोजणी बरोबर आहे ना मग मोजणीचं दिलं ना तर ते पत्र एसपी ऑफिसचं त्याच्यावर आम्ही बोलतो तुम्हाला बूज दिला बोलवले का ताबा द्यायला बोलवले मोजणी आणि कंपाऊंड नव्हतं. कंपाऊंड लिहिले का या त्याच्यात काय याच्यात आहे ना आता पुढे लिहिलंय, दाखवा. आता आलंय कुठं लिहिले दाखवा जरा बघू जरा काय लिहिले एकच मला तरी बघू दे कसं काय लिहिले कंपाऊंड दाखवा चला एकच मिनिट हे आता दाखव. कंपाऊंड करायला लिहिलं असेल तर बरोबर तुमचं बघू ना कंपाऊंड मध्ये लिहिले का तसं काय लिहिले वाचा बरं हे आता पाठवले कंपाऊंड लिहिलं असेल तर आहे बरोबर ना कंपाऊंड दाखव ना कंपाऊंड कुठं लिहिले अर्जदार यांनी सदर जमिनीला कुंपण सर्व सांगतील इथं व जमिनीची मोजणी करतेवेळी केलेली सशुल्क पोलीस बंदोबस्ताची विनंती मान्य करण्यात आली आहे बर हां ओके हे बघा सदर जमिनीला कुंपण व जमिनीची मोजणी करतेवेळी सकाळी बोलले नाही सर मोजणी करता देण्यात येत आहे बंदोबस्त कुंपण लिहिले ना आहे ना बरोबर दोन्ही आहे ना त्यात ठीक आहे हे आहे नाही आहे जमिनीला कुंपण व जमिनीची मोजणी करा हां कधीचा आदेश
10/1/26 बरोबर आहे. याच्यात कुंपणाचा उल्लेख आहे. आहे ना. आता ज्यावेळेस सकाळी आले त्यावेळेस नव्हता. अहो पण मला हे माहित नव्हतं ना. मी ताब्याचा आता विषय नाही. बघितलं ना. ते काय ताबा म्हणतात नाही, ताबा नाही कुंपण. घ्यायचा. कुंपण मोजणी आणि कुंपण ताब्याचा नाही विषय. ताबा नाही झाला मग काय झालं सर? ते आरती कुंपण मारलं ते आरती ताबा झाला नाही. तुम्ही अपील करा ना. तुम्हाला कुठे अपील करायला अडचण नाही ना. आहे ना का? आम्ही काय आम्ही बोललो? कशाला काय बोलणार आहे?